थँक गॉड मला फक्त 18 फटकेच मिळाले. वाचली मी. हॅपी बर्थडे मधुरा. हॅपी बर्थडे मधुरा. आहे की गिफ्ट? आई मला सगळ्यांनी गिफ्ट दिलं. तू मला गिफ्ट नाही देणार? हा बाळा, आज तुला सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालं तर आहे. कोणतं गिफ्ट आहे? काकू लॅपटॉप नाही. काकू मोबाईल? मुळीच नाही. मग कोणतं गिफ्ट आहे? तुला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. तुझी 18 वर्ष पूर्ण झाली. बाळांनो, मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला कोणी सांगितलं हे कपडे घालू नका, हे खाऊ नका, तिथे जाऊ नका, असं कोणी म्हटलेलं तुम्हाला आवडेल का? अजिबात नाही. मग बाळांनो, मला सांगा, तुमचा निर्णय तुम्हीच घेता ना? हो, आमचे निर्णय आम्हीच घेतो. मग बाळांनो, आपला एवढा मोठा देश चालवण्यासाठी आपल्याला प्रतिनिधी निवडायला नको का? हो, बरोबर आहे. विचार करण्यासाठी. म्हणून बाळांनो, मी म्हणतो की मतदानाचा अधिकार दिला आहे तर त्याचा योग्य वापर करा. हो, ह्यावर आम्ही नक्कीच विचार करू. लोकशाहीचा अत्यंत एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे निवडणुका आणि या निवडणुकांचा गाभा आहे तो म्हणजे मतदान. आपल्याला सगळ्यांना बदल हवा असतो, आपल्याला एक चेंज पाहिजे असतो. या चेंजबद्दल आपण नेहमी म्हणतो आपल्याला सत्ता परिवर्तन हवं असतं. हे बोलायला खूप चांगलं आहे, पण या सगळ्यासाठी मतदान किती महत्त्वाचं आहे याचा विचार आपण कधी करतो का? कदाचित आपण सगळे विचार करत असू, पण ही गोष्ट आपण खरी सत्यात उतरवतो का? हा जो हक्क आहे तो आपण बजावतो का? याचबद्दल आज आपण बोलणार आहे. हा मी विनायक यंगिस्तान जिंदाबादमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. याच विषयी आपल्याला बोलायचं आहे. तरुण आणि मतदान हा आजचा आपला यंगिस्तानचा विषय आहे आणि यासाठी बोलायला आपल्याबरोबर आपलं यंगिस्तान आहे. सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. मतदान म्हणजे काय? या तरुणाईसाठी मतदान हा नेमका काय? मतदान करताना आपण कोणत्या गोष्टी या लक्षात घेतो याच्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. सुरुवात करूया. अक्षय, मला मतदानाचा अधिकार मिळाला हे बोलायला खूप छान वाटतं, पण मतदान हे आपल्यासाठी नेमकं काय? मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे मतदान इथूनच लोकशाहीची सुरुवात होते. आपण जर स्वतःला लोकतंत्र समजत असू तर मतदानापासूनच त्याची सुरुवात होणार आहे. आणि मतदान केलं नाही तर आपल्याला जे प्रतिनिधी मिळत आहेत त्याला आपल्याला काहीही न बोलता वी हॅव टू एक्सेप्ट इट. पण मतदान हा एक आपला हातात टूल आहे ज्याने आपल्याला हवा तो प्रतिनिधी निवडायची एक ऑपॉर्च्युनिटी आहे. अपॉर्च्युनिटी म्हणून आपण बघतो का रे? हो, आणि बघायला पाहिजे सुद्धा, कारण लोक ड्युटी आणि राईट्समध्ये खूप गोष्टी बांधून ठेवतात. त्याच्यापेक्षा आपण ऑपॉर्च्युनिटी म्हणून जर बघितलं, त्याच्याकडे संधी म्हणून जर पाहिलं तर मला वाटतं त्याचा जास्त चांगला वापर केला तुला जाईल. काय वाटतं मतदान म्हणजे नेमकं काय? तरुणांसाठी मतदान म्हणजे काय असतं? मतदान म्हणजे आपण नेहमी म्हणतो की काय चाललंय हे आपण आपल्याला जसं आपण नेहमी म्हणतो की मला जसं हवं आहे किंवा आपल्याला जे करायचं ते होतच नाही आहे काही, मग आपणच कुठेतरी सुरुवात केली पाहिजे. ती सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आपण म्हणतो की अरे काय हे राजकारणी आहेत की ते काही करतच नाही आहेत, सगळे करप्टमध्येच. अरे मग आपण कुठेतरी पुढे येऊया, आपण काहीतरी स्वतःला प्रेझेंट हा करूया. हक्क आहे आपला. मतदानाने एक आपल्याला ज्या काही गोष्टी समाजामध्ये बदलायच्या आहेत किंवा जे बदल अपेक्षित आहेत ते आपल्या उमेदवाराला निवडून देऊन ते साध्य होतील. पण ते होत आहेत का? आधीपासूनच्या जर निवडणुकींचा जर आपण अभ्यास केला तर ते कुठेतरी होत नाही आहेत. म्हणजे साधारणतः 1952 सालची जर काँग्रेसची पहिली निवडणूक आपण लक्षात घेतली तर त्यावेळेला 47% हे लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलं होतं. पण आता 2009चा आलेख बघता ते कुठेतरी कमी होतंय. म्हणजे पक्षाला विरोध नाही, अगदी. पण तरी सुद्धा म्हणजे कुठेतरी ते राजकीय नेतृत्व कमी पडते. एक महत्त्वाचा मुद्दा तू इकडे खरं तर मांडलेला आहे, मतदानाची टक्केवारी. पण मला इकडे सगळ्यांना तुम्हाला विचारायचं आहे, आता आपण खूप जण इकडे जमलेलो आहेत, मला फक्त एक सांगा, किती जणांनी आत्तापर्यंत मतदान केलेलं आहे? तुम्ही आत्तापर्यंत मतदान केलेलं आहे आणि फर्स्ट टाइम वोटर्स कोण आहेत? व्हेरी गुड. फर्स्ट टाइम वोटर्सची संख्या आपल्याकडे खूप जास्त आहे. तू फर्स्ट टाइम वोटर्स आहे? मतदान हा एक प्रकारचा हक्क आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट योग्य झाली नाही किंवा ज्या मूलभूत सुविधा आहे तेव्हा आपण सिस्टीमला शिवाय देतो की हां सगळे करप्ट आहेत, सगळ्यांना राजकारणी असतील किंवा अमुक प्रतिनिधी असतात त्यांना आपण शिवाय देतो. पण पहिली गोष्ट ही आहे की आपण जेव्हा मतदान करू तेव्हाच आपल्याला एक बोलण्याची एक हक्क असतो. त्यांना आपण जेव्हा शिव्या वगैरे देतो, पण जर आपण पहिला मतदानच करत नसू तर मग आपल्याला तो बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे. कारण की जर आपण मतदान केलं, योग्य व्यक्तीला निवडलं तरच मग आपण ती विकासाची कामं साध्य करू शकतो असं मला तरी वाटतं. अगदी. मला सांग नील, मतदानाला आपण एक संधी म्हणून बघतो, मतदानाला आपण आपला एक हक्क म्हणून बघतो, की असं वाटतं की काय यार यांनी काही होणार नाहीये, वेळ वाया जातो? आजच्या तारखेत मतदान आपण करायचं म्हटलं तर वी शुड
आपण ते मतदानाचा जो हक्क आहे आपल्याला, तो आपण एक देश घडवण्यासाठी हे आपण एक उचललेलं पाऊल म्हणून आपण बघितलं पाहिजे, रादर दॅन फ्रायडे सॅटर्डे संडे लॉंग विकेंड म्हणून बघायच्या ऐवजी लॉंग विकेंड मिळतो, चला पार्टिंगला जाऊया, It is- कुठेतरी बाहेर जाऊया. आपण फॅमिलीमध्ये एन्जॉय केलं पाहिजे. म्हणून सकाळी 6 वाजता जेव्हा मतदान 7 वाजता मतदान सुरू होतं, त्याच्यानंतर 7 वाजता पहिलंच मतदान करून मग तुम्ही लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर जिकडे जायचं तिकडे निघा, पण एक्सरसाइज युअर राईट टू वोट. मतदान हा हक्क आहे, पण मतदान हे आपलं कर्तव्य आहे, हे असं आपल्याला वाटतं का रे? मतदान कर्तव्य डेफिनेटली आहे, पण कुठेतरी कर्तव्याकडे जाण्याची आपली भावना कमी पडते. काय होतं नेमकं? तुम्ही बघाल आत्ताचं जे राजकारण होतं भावनिक मुद्द्यांवर होतं, म्हणजे ज्याचा आपल्या डे टू डे लाईफशी संबंध येईल अशा मुद्द्यांवर राजकारण नाही होत. कुठेतरी मराठी, कुठेतरी हिंदू, तेव्हा आतूनच एक निराशेची भावना निर्माण होते आणि मग ते कर्तव्य पार पाडावं की नाही याबाबत प्रश्न निर्माण होतो. बरं, मला सांग, आता तू फर्स्ट टाइम वोटर आहेस, हो. बरोबर? तू पहिल्यांदा मतदान करशील. तू जेव्हा मतदान करशील कोणत्या गोष्टी लक्षात ठेवशील? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ज्या राजकीय पक्ष जे आहेत त्यांचे मॅनिफेस्टोज वाचले पाहिजे, जी आपली बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे. आपण ज्या फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये राहतो ते रेप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे. अगदी. आता सपोज 47% वोटिंग झालं, 50% वोटिंग झालं. जी सरकार गव्हर्नमेंट फॉर्म करते ती 100% पॉप्युलेशनचं डिसिजन नाही आहे. जर आपण प्रत्येकाने वोट केलं तर डिसिजन इज बाउंड टू चेंज विल डेफिनेटली तर मग हे काय मतदान का होत नाही? मला सांग, तरुण जे आहेत, मी मुद्दाम तरुणांबद्दल बोलतोय कारण या इलेक्शनमध्ये 2014ला जर आपण पाहिलं तर तरुणांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर असणार आहे. पण मग जर तरुणांनी मतदान केलं नाही किंवा काय नेमके मुद्दे आहेत ज्याच्यामुळे हे तरुण मतदान करत नाहीत? मग वोटिंग करायचं असतं, पण आपला वोट नोबडी डिझर्व्स अवर वोट असं वाटतं लोकांना, म्हणून वोटिंग होत नाही. असं नाही की वोटिंग करायचं नाहीये. तुला काय वाटतं की हे मुद्दे आहेत जे लक्षात घेऊन मी मतदान करेन? काय तुझे पॅरामीटर्स आहेत? आज जर आपला बघितलं तर PM कॅन्डिडेटवर आपला जास्त फोकस आहे. तो फोकस शिफ्ट होऊन जेव्हा आपण लोकल कॅन्डिडेट्सवर येऊ तेव्हा कुठे बदल हा घडू शकतो. आणि लोकल कॅन्डिडेट्स जे माझे असतील त्यांच्यावर म्हणजे ते कसे आहेत त्याच्यावर जास्त विचार मी करेन. पण तुला असं वाटतं की मी मतदान केलं तर खरंच काही बदल होणार? मी मतदान केलं तर ते मला वाटतं ते व्यर्थ जाऊ शकतं, कारण की कॅन्डिडेट तेवढे चांगले नसतात. याचा काही अर्थ नाही या मतदानाचा, असं तुला वाटतं? का वाटतं? कॅश फॉर वोट. आज पैसे देऊन मते विकत घेतले जातात. तुम्ही त्या प्रकारे कॅन्डिडेट देत नाही मला त्या मतदान करण्यासाठी. तुम्ही कॅन्डिडेट इनकॅपेबल देतात. तो भ्रष्टाचारी असतो, त्यांनी पैसे घालेले असतात आणि तो 5 वर्ष त्याच्या मतदारसंघात आलेलाही नसतो, तरी त्याला आम्ही मतदान का करावं? उमेदवारच नाही तर मी का मतदान करायचं? माझं मत असं आहे की प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये असे बरेच इंडिपेंडंट्स असतात किंवा काही छोट्या मोठ्या पार्टी असतात. लोकसत्ता पार्टीसारखी एक पार्टी आहे जी नॅशनल पार्टी नसून पण ती तरीसुद्धा कॉन्टेस्ट करते बऱ्याच ठिकाणी. तर अशा पार्टीज आपण थोडी अजून इन्फॉर्मेशन काढली पाहिजे, थोडी रिसर्च केला पण पाहिजे. त्या पक्षांचे उमेदवार सुद्धा त्या योग्यतेचे असावेत असं त्यांचं पण मत आहे. नाही, मी जे पाहिलं आता माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काही इंडिपेंडंट्स मला माहिती आहे की खूप चांगले आहेत, पण त्यांना पार्टीचं नाव नसल्यामुळे कोणी त्यांना वोट द्यायला जात नाही. तर माझं असं मत आहे की त्यांच्याबद्दल लोकांनी स्वतः इन्फॉर्मेशन काढली पाहिजे. चांगले उमेदवार असतात पण आपण फक्त पार्टी बघून वोट करायला जातो असं मला वाटतं. तो एकदम योग्य मुद्दा मांडला आहे की जे कॅन्डिडेट्स असतात, जे प्रतिनिधी असतात, काही काही लोकांचे क्रिमिनल बॅकग्राऊंड्स आहेत, काही काही लोकांचे फायनान्शियल इरेग्युलरिटीवाले बॅकग्राऊंड आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की आज जर का आपण आजच्या युवाला विचारलं की तुम्ही मोठे होऊन काय म्हणजे पुढे जाऊन काय बनवू इच्छिता, तर प्रत्येकाचं उत्तर इंजिनियर, डॉक्टर, ॲस्ट्रॉनॉट, पायलट इत्यादी. आजच्या तारखेत एकही युवा राजकारणात उतरून, इफ द युवा इज सेइंग की राजकारण हे एक दलदल आहे, तर ते उतरून दलदल साफ केला पाहिजे त्या युवानी. आणि म्हणजे व्हॉट आय फील इज की अनलेस अँड अंटिल यू आर बीइंग अ पार्ट ऑफ द सिस्टम, यू कॅनॉट चेंज द सिस्टम. वोटिंग देऊन जर ज्या कामासाठी मी वोटिंग दिलंय ते बदल घडतच नाहीयेत, मग देऊन का उपयोग? आज तुम्ही फेसबुकवर एक चांगला फोटो टाकला तुम्हाला 500 लाईक्स मिळतात, मग चांगल्या देशाच्या कामासाठी तुम्ही जमा करू शकत नाही हे ओपिनियन? जोपर्यंत मी मतदान करत नाही तोपर्यंत मला अधिकार नाही की समोरच्या सिस्टीमला बोलायला. त्याच्यामुळे जोपर्यंत तू मतदान करत नाहीस तू टीका कसा करू शकतोस?
ते बरोबर, या सिस्टीममध्ये उतरण्यासाठी मला कॅन्डिडेट्स म्हणून त्या सिस्टीममध्ये यावं लागेल, परंतु मला इलेक्शनसाठी उभं राहण्यासाठी तू मतदानही करू शकतो, तू राजकारणात उतर असं कोणाचंही म्हणणं नाहीये, पण तू मतदानाचा अधिकार तर गाजव. पण मतदान अधिकार उमेदवार चांगला नसल्याने मतदान का करावं मी? घराणेशाही जी चालत आलेली आहे त्यामुळे ह्याच्यासारख्या म्हणजे आता समजा ह्याला राजकारणामध्ये सहभाग घ्यायचा आहे किंवा त्याला एका उमेदवाराला निवडून द्यायचं आहे, पण त्याला माहिती आहे की अरे गेल्या वर्षानुवर्षापासून हाच उमेदवार निवडून येतोय आणि मला जे हवं आहे, मला जो समाजात बदल हवा आहे तो ह्याच्याकडून घडलेला नाही आहे. आणि आज ग्रामीण भागातली जर आपण परिस्थिती बघितली तर आजही मतदानापूर्वी आईला ताडी, बापाला दारू आणि मुलाला पैसा अशी जी काही कन्सेप्ट आहे ती अजूनही आज गावागावांमध्ये तशीच आहे. त्यामुळे मग मतदान आम्ही का करायचं तरुण वर्गाने, हा अत्यंत महत्त्वाचा अगदी, मुद्दा हा खूप इथे. छान मुद्दा मांडलेला आहे जेम्स. खरंच याला उत्तर द्या. जर पैसे देऊन मतं विकत घेतली जात असतील, जर आम्हाला योग्य उमेदवार मिळत नसेल, जर आमच्या अपेक्षा या पूर्ण होणाऱ्या नाहीयेत, तर मी मतदान का करायचं? तुम्हाला माहित आहे सेक्शन 49 ऑफ कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961? मी आजपर्यंत वोट केलेला आहे. मी एक फौजी माणूस आहे. फौजमधून रिटायर झाल्यानंतर 2002ला आजपर्यंत ऑलवेज फर्स्ट पर्सन इन द पोलिंग बूथ. फर्स्ट पर्सन इन द पोलिंग बूथ मीन्स माझा वोट इज लाईक समथिंग सेक्रेड. तुम्ही मंदिरला जाता, चर्चला जाता, मस्जिदला जाता, सकाळीच जातं ना. फॉर मी इट्स अ सेक्रेट थिंग. मी सकाळीच तिथे जाऊन उभं राहतं. ते इलेक्शन ऑफिसर मला ओळखतं, विचारतं जेम्स साहब क्या गडबड करने के लिए आहे. मला पण तुमचं सेम क्वेश्चन होतं. ए चोर, ए गुंडा, ए डकैत, ए स्कॅमस्टर, ए रेपिस्ट, मी कशाला वोट करू? कशाला माझा वोट माझा आहे. ते माझा किंमत आहे. इट इज माय ब्लड टू माय नेशन. तर मी कशाला ते वोट त्याला करू? बट गव्हर्नमेंट प्रोव्हिजन दिला आहे. कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल सेक्शन 49O काय सांगतं ते सांगतं की इफ द इलेक्टर डझंट विश टू वोट, द इलेक्टर कॅन कास्ट समथिंग नोन एज प्रोटेस्ट वोट और नो वोट. सगळ्या लोकांना एक सांगतो, वोट नाही केलं बोगस वोटिंग होतं. मी बघितलं आहे, मी स्टॉप केलेलं आहे. बरोबर आहे. पण मला सांग, मतदानाने सगळे प्रश्न निकाली लागतात का रे? मला अजिबात वाटत नाही. ज्या लोकांना निवडून तुला आम्ही दिलंय, मतदानावर विश्वास नाहीये? आता उडत चाललाय लोकांचा विश्वास. का उडत चाललाय? आता एक साधं सांगतो. आज म्हणजे कॅन्डिडेटचं ह्यांनी बोललं, जसं कॅन्डिडेटचं त्यांनी बोललं की कॅन्डिडेट कोण असतो, तर कॅन्डिडेट्स हा म्हणजे परंपरागत चालत आलेला घराण्यातला एखादा व्यक्ती असतो. कॅन्डिडेट जर आता महिला आरक्षण केलं 50%, तर महिला कोणाच्या घरातल्या, तर ह्यांच्याच मिसेस नाही तर ह्यांचीच मुलगी असते, दुसरं कोणीच नाही आहे. आम्ही बघायचं तर कोणाकडे बघायचं, आणि आमचे मुद्दे कोण मांडतंय? आत्तापर्यंत तुम्ही कधी बघाल ह्यांचे मुद्दे असतात धर्माचे, जातीचे, पंथाचे, प्रांताचे. पण बाबा विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलतंय? बाबा आज आमचा आता आम्ही यंग आहोत. एक साधं सांगतो, आम्ही एज्युकेशन लोन घेतो शिकण्यासाठी. जर माझ्याकडे गॅरंटर नसेल ना मोठा, तर मला एज्युकेशन लोन मिळत नाही. आम्ही बँकेमध्ये गेलेलो माझं आणि माझ्या मित्राचं लोन करायला, तर त्याची आई धुणाभांडी करते. तर त्याची आई धुणाभांडी करते म्हणून त्यांनी त्याला लोन नाही दिलं की तू आमचं लोन फेडू शकत नाही. अरे तो इंजिनियर बनतोय व्यक्ती, तो उद्या झाल्यानंतर फेडणारच. पण आज ह्या व्यवस्थेवर कोण बोलायला तयार नाही. आज आमच्या समोर एक चाळ आहे, 10x10ची रूम आहे, की त्या 10x10 रूमच्या ते माणसं काहीतरी घरकामं वगैरे करत असतील. त्यांच्या घराचं बिल 35 ते 36 हजार रुपये त्यांचं बिल येतं. तर त्यांनी जावं कोणाकडे? BSTकडे जावं, नगरसेवककडे जावं का आमदाराकडे जावं? त्यांनी कोणाकडे जावं? तर नगरसेवक. का? आपण त्यांना वोट दिलंय. तर तेच माणसं जर हात वर करायला लागली तर त्या माणसाने जावं कोणाकडे? अगर सोच रहे हो कि नगर सेवक चेंज है तो वो उसके तुम बना रहे हो, तो तुम उसे रियलाइज दिलाओ कि हाँ ये है, तो उसको तुम वोटिंग एक ही बार नहीं आती, वोटिंग बार बार आती है. तो तुम उसे पॉइंट दो कि तुम्हें ये वोट हम लोग ने इसलिए दिया है. एक अकेला इंसान बोलेगा तो कभी नहीं होगा. यूनिटी अगर आप लाते हो तो चेंजेस आएगा. जो मुद्दा हिने मांडला अत्यंत बरोबर आहे. आपण फक्त बोलतो, तरुण फक्त तोंडाची वाफ घालवतात, हे असं खूप बोललं जातं. ही संधी आहे आपल्याला हा सगळा बदल जो आहे तो करायला. जरूर. मी तर ते म्हणतो, मी वोटिंग केलंय एकदा, पण त्या वोटिंगमुळे थोडा निराश झालो की त्यातून आउटपुटच काही नाही निघालं. ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनी आमची कामच केली नाही कोणी का. खरंच तुला असं वाटतं ही निराशा जी आहे ती खरंच घातक आहे, धोकादायक आहे ही कारण निराशा? खूपदा असं होतं की जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा तो खासदार असतो किंवा नगरसेवक असतो, हा आपल्या इथे कामं करतो. म्हणजे आता इलेक्शन आहे तर आता रस्ते बांधणं आहे किंवा दिवे आहेत हे सगळे करतो. पण जेव्हा निवडून येतात तेव्हा मग ते कुठे जातात? तेव्हा मग स्वतःचीच कामं करत बसतात किंवा स्वतःचेच मुद्दे करत असतात. ज्या कामासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे ती कामं सोडून बाकीचीच कामं करण्यात ते गुंतलेले असतात. म्हणून मग असंही होतं ना की अरे आपण एवढं वोटिंग केलं, आपल्याला मलाही वाटतं की खरोखर
बदल व्हावा घडावा आपल्यापासून सुरुवात व्हावा ही गोष्ट अगदी मान्य आहे. व्होटिंग करतो, अरे पण मग व्होटिंग देऊन जर ज्या कामासाठी मी व्होटिंग दिलंय ते बदल घडतच नाहीयेत, मग देऊन का उपयोग? जे तुमच्याकडे खराब उमेदवार आज दिसत आहेत तुम्हाला तुमच्या आजूबाजूला, त्याला तुमची पूर्वीची जे पिढी आहे ती जबाबदार आहे आणि ते चूक तुम्हाला पण सुधारायची. स्टॅलिन आता कोणाला दोष द्यायचा? तुम्हाला आता सुधारायचं- माझ्याकडे आहे त्याच्यातनं काय बोलणार? तेच तुम्हाला सुधारायची पहिली संधी असते. जेव्हा तुम्ही वोट करता तेव्हापासून बदलाव सुरू होणार आणि तुमचं यंगर जो जनरेशन आहे तो पूर्वीसारखा नाही. आज तुम्ही वेल कनेक्टेड आहात. आज तुम्ही फेसबुकवर एक चांगला फोटो टाकला तुम्हाला 500 लाईक्स मिळतात. मग चांगल्या देशाच्या कामासाठी तुम्ही जमा करू शकत नाही हे ओपिनियन. तुम्ही एकत्र कनेक्ट झालं तर ह्या देशाचं भविष्य चांगलंच आहे. माझ्या मते जर वोटिंग पर्सेंटेज वगैरे वाढवायचं असेल यूथमध्ये खास करून, तर तुम्हाला त्या लोकशाहीचा अनुभव द्यायला हवा. म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेजेसमध्ये आज इलेक्शन्स बंद आहेत, तुम्हाला हळूहळू त्यांना ट्रेन करायला लागेल की अशी लोकशाही असते, तेव्हा त्यांचा तो सहभाग वाढेल. तुम्हाला कॉलेजेसमध्ये इलेक्शन्स आणायला लागतील, तुम्हाला स्कूलमध्ये पण काहीतरी प्रतिनिधित्व देणं जरुरीचं आहे. जेव्हा त्यांना हा विश्वास निर्माण होईल सुरुवातीपासून की आपण काहीतरी करू शकतो, अशी ह्या प्रकारे लोकशाही असते, तेव्हा ते नक्की पुढे येतील. आपल्याला संधी मिळत नाही असं म्हणतोय? जर आपल्याला बोलण्याचा अधिकार हवा, आम्हाला पाहिजे तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे, मग आपल्याला मत देण्याचा अधिकार आहे. तुला असं की वाटतं? फक्त आपल्याला 6 वाजता जर वोटिंग पोल चालू होत असेल तर 5 मिनिटं आपल्याला लागतात, तर उरलेली 23 तास 55 मिनिटे आपल्या हातात असतात, आपल्या फॅमिलीसाठी असतात. लोक त्याचा विचार नाही करत, फक्त अरे मला सांग, मतदानाची सुट्टी त्या दिवशी दिलेली सुट्टी ही इतकी महत्वाची आहे का? आयुष्यात वर्षात कधीही आपल्याला सुट्ट्या मिळत मी नाही का? तेच बोललो ना, मी तेच बोललो मागाशी की आम्हाला गणपतीची सुट्टी मिळते, ईदची सुट्टी मिळते, आम्हाला ह्या सुट्ट्या कमी पडतात. आम्हाला सरकारने अधिकार दिला, आमची लाईफस्टाईल आहे, आम्ही आमची लाईफस्टाईल एन्जॉय करतोय, म्हणून त्यात फक्त एक सुट्टीची भर पडलेली असते. हे लोकांचा गोड गैरसमज होतो. मला सांगा, तुम्ही इकडे खरं बरेच जण फर्स्ट टाइम वोटर्स आहात, पण तरी सुद्धा किती जणांच्या घरामध्ये किंवा किती जण कोणी पाहिलं असेल, किती जण मतदानाच्या सुट्ट्यांच्या वेळेस बाहेर फिरायला गेलेत? असं कोणी पाहिलंय? कोणाच्या जवळचे असे गेलेत? असं झालंय? काय झालंय? नाही, काय काय पाहिलंय? काय करतात सुट्टीच्या दिवशी जाऊन? काय करतात? बेसिकली मी स्वतः वोटिंग बिहेवियरवर अभ्यास करत होते मागच्या 20 वर्षातल्या. देर इज समथिंग कॉल्ड एज अफेक्टिव्ह इन्फ्लुएन्स, ज्याचा खूप परिणाम होतो सगळ्या माणसांवर. आणि अफेक्टिव्ह इन्फ्लुएन्स म्हणजे आपण जे फिलिंग्स असतात आपल्या त्याच्याबरोबर जे खेळलं जातं त्याचा इन्फ्लुएन्स. सो बेसिकली अँगर, एन्झायटी, फिअर आणि सरप्राईज हे 4 मुद्दे आहेत ज्यांच्यामुळे वोटिंग घडतं. आणि मला असं वाटतं की हल्ली आपण मे बी बिकॉज ऑफ एज्युकेशन, पण हे लोकांना कळायला लागलंय की ह्याच्यामुळे वोटिंग घडतं. आणि पण तुला त्यामुळे खरंच वाटतं की आता हे लोकांना कळायला लागलंय की लोक अजूनही आळशी आहेत, घरातनं उठून येत नाहीत? कारण जर हे आपल्याला कळायला लागलं असतं तर आपलं वोटिंग पर्सेंटेज आहे ते बदललं असतं, ते चांगलं झालं असतं. आत्ता आपण बोलायला गेलो, गेल्या 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या, दिल्लीमध्ये चांगलं झालं, मिझोराममध्ये चांगलं झालं, हो. ते महाराष्ट्रात होईल का तुला वाटतं? मला असं वाटतं की यावेळेला खरंच खूप चान्सेस आहेत. आणि काय वाटतंय? चेंज इज कॉन्स्टंट. म्हणजे मला वाटतं की म्हणजे त्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि आपण मागच्या 10 ते 15 वर्षात आपण ॲक्च्युली बघतोय की फरक आहे. म्हणजे असं नाही आहे की काहीच घडत नाही आहे. किंवा मला असं वाटतं की यावेळेला ऑफकोर्स म्हणजे आय होप पण चांगल्या पर्सेंटेज असावं. ठीक आहे, असं तुला वाटतंय? तुला असं वाटतं की होईल, याच्यात बदल होईल पर्सेंटमध्ये वोटिंगच्या? पर्सेंटमध्ये बदल होईल की नाही, नकाराधिकार एक नवीन आलेला आहे, त्यामुळे मतदानाच्या पर्सेंटमध्ये नक्की नक्की बदल होईल. परंतु महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, जसं तुम्ही मिझोराम म्हणालात, दिल्ली म्हणालात, त्यामध्ये बदल होणं खूप अवघड वाटते मला. त्याचं कारण असं, जी काही महाराष्ट्रात एक मी अनुभवली परिस्थिती अशी आहे, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मतदान असं होतं की माझा शेजारी याला करतो म्हणून मी त्याला करतो. जी काही वैचारिक पुरोगामी महाराष्ट्र जो म्हणतो आपण, जागरूकता नाहीये का? जागरूकता म्हणण्यापेक्षा हेवेदावी, म्हणजे असं जागरूकपणे मतदान केलं जात नाही, वैचारिक पद्धतीने मतदान केलं जात नाही, त्यामुळे हा बदल होत नाही. की तुला असा काय अनुभव आलाय? तू हे पाहिलंस म्हणजे तुझ्या आजूबाजूला हे हो घडलंय? मी काय ग्रामीण घडलंय? भागातून आलेलो आहे. काय एखाद्या घडलंय? गावाचा असा ट्रेंड असतो की हा वाडा याच्या मागे जातो, म्हणून आपला वाडा आपण दुसऱ्याच्या मागे जाऊ, असा हा ट्रेंड आहे. तिथं विचार नावाची गोष्ट त्यांना काही कळालीच नाही. त्यांना या पक्षाचे विचार काय, या माणसाचे विचार काय, याचं क्वालिफिकेशन काय, हा कुठल्या दर्जाचा, कशा पद्धतीने काम करेल, याकडे कुणीही लक्ष देत नाही. कारण हा मुद्दा त्यांना कळूच दिला जातो. मतं विकत घेतली जातात. अर्थातच मतं विकत घेतली जातात, परंतु ते मतं विकत घेत असताना ना, आता मजूर लोक असतात गावामध्ये बहुतांशी, तर ते फक्त एका दिवसाची जर मजुरी त्यांना दिली तरीही ते 5 वर्षाचं मतदान द्यायला तयार असतात.
म्हणजे विचार इथं कुठेतरी कमी पडतात. विचाराचा प्रसार होणं गरजेचं आहे. विचाराचा प्रसार होणं गरजेचं आहे. पण एक एक्सपिरियन्स सांगतो यावेळेचा. जसं 5 राज्यांचं तुम्ही नाव घेतलं, एका राज्याचे इलेक्शन होतं त्यावेळी मी तिथे होतो. मी दिल्लीला होतो त्यावेळेस सहज योगायोगाने. तेव्हा मी पाहिलं दिल्लीला येणार 10% वोटिंग वाढली, जर तुम्हाला माहीत असेल तर. गेल्या वेळेपेक्षा यावर्षी 10% वोटिंग वाढली. त्याचं एक कारण तिथल्या कुठल्या लोकल पक्षाला जातो की तिथली लोकांना असं म्हणून बाहेर काढत होती की तुम्ही आम्हाला वोट नाही दिलं तरी चालेल, पण वोटिंग करायला बाहेर उतरा. आपण नाव घेऊया, कारण का त्यांनी त्यावेळेस चांगलं काम केलं. आम आदमी पार्टीने तिथे ते काम केलं. लोकांना सांगत होते तुम्ही बाहेर या. आपल्या इथे तसं कोण करतच नाही की बाबा तुम्ही मला वोट नाही दिलं तरी चालेल, पण बाहेर या. हे आपल्याकडे जर काम झालं ना, 100% जी वोटिंग 40% आहे ना, ती 60च्या अप जाईल. आता 9 सिलेंडरचे 12 सिलेंडर केले. मग मतदान झाल्यानंतर हे लोक निवडून येणार आणि मग पुन्हा 9 सिलेंडर करणार. तुमचं वोटवरती 100% बोगस वोटिंग होतं. जोपर्यंत आपण ही जागरूकता निर्माण करत नाही, जोपर्यंत आपण लोकांना सांगत नाही की बाहेर या आणि मतदान करा, तोपर्यंत आपल्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. आणि ही खरी गोष्ट आहे. तुम्ही नेमकं काय काम करता आणि तुमचा हा एक्सपिरियंस जो आहे ना, तो काय? मेरा ये एक्सपीरियंस रहा है ना, मैं जब 18 कंप्लीट हुआ था उस टाइम पे मेरे सामने ऐसा सिनेरियो था कि हमें नहीं पता था कि हमारा ऑफिस कहाँ है, ERO ऑफिस, ओके, कि हम खुद जाके वहाँ पे फॉर्म भरना है और फॉर्म भरने के बाद वो वोटिंग कार्ड जो आता है. हमारे यहाँ पे जो वोटिंग का जो परसेंटेज कम हो रहा है उसमें कहीं ना कहीं एक मुद्दा ये भी है कि हम फॉर्म भरते हैं. ओके, हमारे पास कहीं ऐसे एग्जांपल्स है जहाँ हम बहुत सालों से फॉर्म भर रहे, एवरी ईयर भर रहे, ओके, और वो फॉर्म कहीं पर खो जाता है. देयर इज़ नो प्रॉपर सिस्टम की हमारा ट्रैक कहाँ, हमें ट्रैक भी नहीं कर पाते. ओके, नेक्स्ट इज हम लोगों का वो जो मैंने बताया, लाइक मैं जब पर इसमें 18 मुझे आप थी, बताइए हाँ, कि गलती किसकी है? हमारी गलती है या किसकी गलती नहीं, है? गलती इक्वल है, हमारी भी है और हमारे पेरेंट्स या हमारे एंसेस्टर्स की भी है, जो इन सब चीज़ों का उनको नॉलेज नहीं था. ओके, बहुत सारी चीज़ें, इनफैक्ट हम सिविक्स में भी देखेंगे तो ये है, पर उतना क्लियरली नहीं है जितना क्लियरली होना चाहिए. लाइक मेरा एग्जांपल अगर मैं लूँ, मैं 18 की थी, मैंने गई नहीं क्योंकि वो मुझे पॉलिटिकल पार्टीज बिल्कुल पसंद नहीं थे, क्योंकि मैं लोगों का हर चीज़ बहुत ढूंढ के निकालती थी. बट एक टाइम ऐसा एट द एज ऑफ 23 तब मुझे पता चला कि नो, दैट इज योर दिस थिंग टू गो एंड फिल द फॉर्म. यहाँ पे कोई पॉलिटिकल, हाँ, एट द एज ऑफ 23 मैंने वोट किया, नॉट फर्स्ट वोट, एंड दैट वाज आल्सो प्रोटेस्ट वोट. पण तुला वाटतं नन ऑफ द अबाव, ज्याची गोष्ट त्यांनी आता केली, नन ऑफ द अबाव हा जर ऑप्शन असेल तर या वोटिंग पर्सेंटेजमध्ये चेंज येईल? जर आपल्याला एकही उमेदवार त्याच्यामधला आवडत नाही तर आपल्याला हाही अधिकार आहे की आपण कोणालाच वोट न देणं. कारण की नेहमी असंच होतं की ज्या महिन्यात वोटिंग आहे त्याच्या 2-3 महिने आधी जे उमेदवार असतात उभे राहिलेले ते आपल्या एरियामध्ये येतात आणि पाण्याची सोय किंवा जो रोड असतो जो नीट असूनसुद्धा त्याला पुन्हा रिपेअर करणं किंवा पाणी असूनसुद्धा दिवसभर पाणी सोडणं आणि त्या पाण्याचा गैरवापर करणं हे चालू असतं वोटिंगच्या वेळेस, जो वोटिंगचा पिरियड असतो त्यावेळेस. आणि ज्या वेळेस वोटिंग मिळते त्यानंतर ते पाण्याचं प्रमाण किंवा तो रोडचा रस्ता हे सगळं विस्कटलेलंच असतं आणि त्याचं उत्तर कधी आपल्याला भेटतच नाही. पण ज्या वेळेस वोटिंग असतं त्यावेळेस फक्त येतात. आता जनरली आपला एक सूर जो आला तो मतदान करायचं आहे, मला मतदानाचं महत्त्व पण कळतंय, पण कारणं आहेत की मी का नाही मतदान करत आहे. असे सुद्धा तुमच्यासमोर काही मुलं आली की ज्यांनी म्हटलेलं होतं की मला नाही करायचं आहे आणि तुम्ही मग त्यांना कन्व्हर्ट कसं केलं? दरवर्ष कधी इलेक्शन्स होतं. आय विल गिव्ह वन एक्झाम्पल. एक नायगावचा आहे माझ्याकडे एक डॉक्टर, 45 इयर ओल्ड डॉक्टर. त्यांनी 20 वर्ष वोटिंग नाही केलं. ते माझा बरोबर लढतं. अरे जेम्स मैं क्यों करू मीन्स इट्स लाईक दे आर फायटिंग विथ हिम. माझा बरोबर त्यांचं लढणं चालू असतं आणि ते असं लागतं की मला वोट करायचं नाही. बट फायनली आय टेल देम, इफ यू डोंट वोट 3 थिंग्स हॅपन. फर्स्ट थिंग इज दॅट तुमचं वोटवरती 100% बोगस वोटिंग होतं. तुम्ही स्टडी केलं ना, एव्हरी पॉलिटिकल पार्टीकडे स्टडी आहे. कोणी वोट नाही करतं ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स ॲज पर रिलिजन त्यांच्याकडे आहे. सेकंड थिंग इज इफ यू आर नॉट वोटिंग, तुम्ही काय विचारू शकता कोणाकडे? यू आर अ नॉन वोटर.
मी माझं काम करून घेतो थ्रू द एक्झिक्युटिव्ह. माझ्याकडे मग अधिकार नसतो की मी कोणाला जाऊन प्रश्न विचारेन. माझ्याकडे तुम्ही काय तोंड दाखवणार की मी वोटच नाही करतं आणि मला सगळं पाहिजे. युअर फर्स्ट स्टेप इन टू डेमोक्रेसी इज इलेक्शन्स. तुम्ही मेजर झाला, फर्स्ट स्टेप इन टू डेमोक्रेसी इज इलेक्शन्स. टू गो इन टू इलेक्शन्स. तुम्हाला मला फोन येतं, जेम्स साहब मेरा नाम नहीं आया, मेरा राशन कार्ड में नाम है. तुमचं नाव कसं येणार? तुम्ही फॉर्म 6 भरलेला आहे का? तुम्हाला माहित आहे की फॉर्म 6 काय आहे? फॉर्म 6 भरायला लागतं फॉर अ न्यू वोटर. फॉर्म 6 भरला नाही, रॅशन कार्डवरती नाम आलेलं नाही, तुम्हाला फॉर्म 6 भरायला लागतं, तुमचा एज प्रूफ द्यायला लागतं, ॲड्रेस प्रूफ द्यायला लागतं. नंतर हे केल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर माझा कॉल येतं, अरे मेरा वोटर रोल में नाम नाही आहे. अरे वोटर रोल में नाम नाही येणार, तुम्ही चेक करायला लागतं ड्राफ्ट रोल. तुम्हाला ते ॲटलिस्ट येस देर इज अ लेकुना. लेकुना आहे की कमी आहे गव्हर्नमेंट तिथे नाही. तुम्हाला एक पण माहिती असायला पाहिजे, इलेक्शन ऑफिसमध्ये स्टाफ इज अराउंड 4 to 5 पीपल ओनली. तुम्ही ते इलेक्शन दिवस बघता ना, दे आर फ्रॉम अदर सोर्सेस, दे आर नॉट फ्रॉम द इलेक्शन ऑफिस. इलेक्शन ऑफिसचं 3-4 माणसं असतं. द ERO also is not a permanent posting, it is the deputy collector who is taking that post. So माझं म्हणणं फर्स्ट आहे, when you vote for somebody, तुम्ही सांगता ना वोट कोणाला वोट करू, काय फर्स्ट क्रायटेरिया आहे तुम्ही सांगू शकता का? व्हॉट इज युअर फर्स्ट क्रायटेरिया? एज्युकेशन, पॉलिटिकल पार्टी, रिलीजन, काय आहे? ही जी सध्याची परिस्थिती आहे, कुठेतरी बदल घडतोय ही अपेक्षा आहे सगळ्यांना. यावेळेस ही परिस्थिती बदलेल का? मतदानाचा टक्का हा यावेळेस वाढेल का? आणि तरुण जास्तीत जास्त मतदानासाठी बाहेर येतील का? हे बघ विनायकदादा, असं आहे की आता दे हॅव बीन इथे एवढे सारे म्हणजे सेन्सेस वगैरे काढलेले आहेत की म्हणजे यू टेन टू गेट कन्फ्युज्ड की तुमच्याकडे एका प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये किती नवीन वोटर्स आहेत, किती लोक रजिस्टर करायला आहेत और किंवा किती लोकांना रजिस्टर करायला लागणार आहे. बट देन व्हॉट इज हॅपनिंग इज राईट नाउ वन सेन्सेस विथ अस is I mean what it says is every Lok Sabha constituency in India has got minimum 1 lakh average voters which are either unregistered or they need to get registered, or rather they are who are turning 18 and can exercise their right of voting. That is one point. And the second thing is again conversion from a non-voter to voter. सुरुवात केली पाहिजे, पण सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ आलेली नाही. योग्य वेळ अजूनही नाही आली आहे. नाही. मग कधी येणार ती वेळ? जेव्हा तरुण येणार घराण्यासाठी सोडून, जे तरुण येतात घराण्यासाठीतून येतात त्यांच्या. पण मला सांग, तू आता हे राजकारणाबद्दल या परिस्थितीबद्दल बोलतोयस, तू बरोबर बोलतोयस की आता ही घराणेशाही आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, पण हेच बदलायला तर आपल्याला मतदान केलं पाहिजे. पण जर मी नेगेटिव्ह वोटिंग कास्ट करायला गेलो तर तिथे मला रजिस्टरवर कास्ट करायला लागतो. प्रोटेस्ट वोट दिलंस तर काय होणार आहे? जर तू प्रोटेस्ट वोट दिलंस तर तुला वाटत नाही त्याचा काही उपयोग होईल? तुला असं वाटतं की तेही वाया जाईल? मे बी जाऊ तुला शकतो. असं वाटतं की प्रोटेस्ट वोट देऊनही उपयोग नाही? प्रोटेस्ट वोट जर दिले तर मला तिथे वोट कास्ट करावा लागतो आणि त्यामुळे. ठीक आहे जेम्स, हे जरा समजावून सांगा की प्रोटेस्ट वोट देणं म्हणजे काय असतं. हा म्हणतोय की जर मी प्रोटेस्ट वोट दिलं तरी फरक काय पडू शकतो? तुम्ही नो वोट दिलं ना, फर्स्ट तुम्ही काय केलं, तुमचं वोट एक्सरसाइज केलं. युअर वोट हॅज नॉट गॉन वेस्ट एनीवेअर. यू हॅव एक्सरसाइज. कल्पना आहे की माझं मत हे वाया जाऊ शकतं. नाही पण करेक्ट आहे, तुम्ही वाया जाऊ, तुमचं म्हणणं आहे आणि तुमचा विचार आहे. तुम्ही काल कोणाला पण वोट दिला तर ते होऊ शकतो, बिकॉज युअर ॲस्पिरेशन मे नॉट बी मेट. बट फर्स्ट थिंग आम्हाला हे करायला पाहिजे की आय हॅव टू कास्ट माय वोट. मला मतदान करायचं आहे, फर्स्ट करायचं तर मला कोणाला नाही द्यायचं. बट मी वोट करा. तुम्ही जाणारच नाही तिथे, तुम्ही मत कुठे करणार? जर मी नेगेटिव्ह वोटिंग केलं तर ते मला तिथे माझ्या इलेक्शन याच्यावर ते बटन नाही आहे, मला रजिस्टरमध्ये एंट्री करायला लागतं. ते पोलिंग एजंट जो बसलेला असतो तो माझाच काका असतो, माझाच मामा असतो, तो दुसऱ्या सांगतो उमेदवाराला का अशा माणसांनी नेगेटिव्ह वोटिंग केलेली आहे. त्यामुळे कशाला घाबरतं? तुम्ही कोणाला वोट केला? जेम्स, हे शहरांमध्ये ठीक आहे, पण आता हा जे म्हणतोय हा एक मुद्दा आहे. ग्रामीण भागांमध्ये जर हे कळलं की मी कोणाला दुसऱ्याला मत दिलंय किंवा मी हे मतच दिलेलं नाहीये तर कधी कधी खूप प्रेशराईज होऊ शकतं. ग्रामीण भागांची सिच्युएशन ही वेगळी आहे मतदारांमधली शहरी भागांपेक्षा, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. माझ्याकडे भरपूर कॉल येतो, आउट ऑफ मुंबई, ठाणा, उल्हासनगर सगळीकडून माझा कॉल येतो. इवन फ्रॉम कानपूरमध्ये मी प्रोटेस्ट वोटचं हे केलं होतं. तिथे काय सगळे हे सांगतं, अरे सब लोग मुझे पहचान लेगा कि मैंने किसी को वोट नहीं किया. अब अंदर बुज्जिल मीन्स मैं डरपुक बन के मैं कितना दिन जीऊंगा? हम बोलते हैं कि मैं ये करना है वो करना है और डरपुक भी बनना है मुझे.
नहीं होना चाहिए ना, तो उसके वास्ते आपल्याकडे you have to be- एकच कन्सेप्ट आहे, शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजारच्या घरात. नाही आम्ही करतो ना, तेच मी असं करून आपलं दाखवतो. concept लहानपणापासून शिकवलं जातं. नाही नाही, वी हॅव टू टेक दॅट स्टेप. फर्स्ट आय हॅव टू टेक दॅट स्टेप. आणि तेच आम्ही अग्नीला केलेलं आहे. अग्नीमध्ये आम्ही काय केलेलं आहे, आय डिडंट टेल यू ऑल टू वोट, आय डिड इट. आय एम डुईंग इट फ्रॉम द लास्ट 12 years. मी करून दाखवतो लोकांना. जेम्स, हिला काउंटर करायचं. तुमचा मुद्दा म्हणजे मगासपासून मी सगळ्यांचंच मुद्दे इथे ऐकते, पण मला आमच्या घरात एक कामाला आजी येतात, त्यांचा एक साधा प्रश्न तुमच्यासमोर फक्त विचारायचा आहे की परवा त्या आल्या आणि मी त्यांना म्हटलं काय आजी आता इलेक्शन आलं, देणार ना मत? तर म्हणाल्या कशाला द्यायचं मत, आता 9 सिलेंडरचे 12 सिलेंडर केले, मग मतदान झाल्यानंतर हे लोक निवडून येणार आणि मग पुन्हा 9 सिलेंडर करणार, मग आमच्यासारख्या लोकांनी पैशाची जमवाजमाव कशी करायची, मग ह्यांना मत देऊन खरंच आमची कामं होतात का, असा त्या आजींचा एक साधा सरळ प्रश्न होता. त्या अशिक्षित आहेत, म्हणजे त्यांना ही जागरूकता नाही आहे की त्यांनी मत दिल्याने काय काय चांगलं साध्य होऊ शकतं, पण हा जो एक त्यांच्या मनातला प्रश्न आहे तो तुम्ही कसा मी सॉल्व्ह करा. सांगतो, तुम्ही काय सांगितलं त्याला, तुमचं काय स्टेप होतं? मी अजून तुम्ही मतदानच सांगितलं. केलेलं नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न नाही नाही, विचारते बिकॉज की त्यांच्याकडे मला अजून- प्रश्न आला, माझ्याकडे असं भरपूर प्रश्न येतात. हा, म्हणून मी Because तुम्हाला first तो मी प्रश्न तेच विचारला. क्लॅरिफाय केलं, एक गॅस सिलेंडर वाढवायचा कमी करायचा त्यांचा काम आहे काय? ही गिव्स द फायनल एसेंट, द मिनिस्टर गिव्स द एसेंट. तुमचं फर्स्ट यू हॅव टू एक्सप्लेनिंग. मी शाळेमध्ये जातो, भरपूर जेम्स, शाळेमध्ये जेम्स, जाऊन एक छोटासा प्रश्न विचारू. आता हिने मुद्दा मांडला तो अगदी बरोबर आहे आणि तुम्ही काय बोलताय हेही पटतंय, पण पटवून देणं हा एक मुद्दा किंवा मतदान करा हे पटवणं खरंच खूप कठीण आहे. नाही कठीण नाही. मी आतापर्यंत बघितलं, इट वॉज नेव्हर एव्हर कठीण. ती हसते. नाही, हसायला त्याला चान्स आहे, बिकॉज शी मस्ट नॉट हॅव वर्कड ऑन इट. एक माणूस पोलिंग बूथ मध्ये उभं होतं, यू नो, आउट ऑफ 100 मीटर्स अराउंड द पोलिंग बूथ यू कॅनॉट स्पीक अबाउट वोटिंग. तिथून मला फोन येतं, जेम्स साहब मैं किसको वोट करूँ, ये कैंडिडेट अच्छा दिख रहा है. मैं बोला भाई साहब मैंने किसी को कुछ बोला नहीं है, मैं फर्स्ट बोला है वोट करो, वोट करो, दॅट इज युअर फर्स्ट स्टेप. नंतर कोणाला वोट करायचं दॅट इज युअर चॉईस. यू हॅव डिफरंट क्रायटेरियाज. आय हॅव टोल्ड हॉनेस्टी बिकॉज दॅट इज माय क्रायटेरिया. यू मे बी हॅव्हिंग डिफरंट क्रायटेरिया. सो इथे कठीण नाही आहे, बट यू हॅव टू टेक द, तुम्हाला स्टेप घ्यायला लागेल, एक्सप्लेन करायला की काय काय इश्यूज आहे आणि सांगायचा निघा, बाहेर निघा, मी येतो तुमच्या बरोबर. यू हॅव टू टेक दॅट स्टेप. बदल घडू शकतो, नाही असं नाही, बदल घडायला वेळ लागेल. ते सर सांगते तसं जर मी करायला बघितलं किंवा इथे जे बसलेत त्यांनी सुरुवात केली तर नक्की बदल घडेल. लिटिल बिट थोडी बदलाची सुरुवात होत चाललेली आहे. Go out and vote. It is your right, it is your choice, and it is your birthright in this country. मी म्हणतोय की सोशल नेटवर्कवर, सोशल मीडियावर ही जी सगळी कॅम्पेन सुरू आहेत, या सगळ्या जनजागृतीच्या मोहिमा सुरू आहेत की या बाहेर मतदान करा, तुला असं वाटत नाही याचा काय फायदा होतो? लिटिल बिट थोडी बदलाची सुरुवात होत चाललेली आहे आणि ती नक्की होणार आहे. आणि यावेळी मी मतदान करून इच्छितो, ते पण अच्छा, निगेटिव्ह यावेळेस तू मतदान करशील, पण हा निगेटिव्ह वोटिंग करेल. जेम्स एक इकडेच फरक पडलेला आहे. यावेळेस तो म्हणतोय की तो मतदान ते करणार. आणखी सांगतात, ते आणखी 2 माणसाला आणणार. बघ नाही, This is my पण each one get one. That पण- is my technique. अगदी, पण हा पहिला आपल्याला एक फरक पडलेला आहे की आता नॉन वोटरचा वोटर होणार आहे. जरी तो प्रोटेस्ट वोट करणार असला तरी तो म्हणतोय की हो मी मतदान करणार. Protest vote is a vote. Understand that? आता अजून एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊया. अक्षय, टेक्नॉलॉजीचं जग आहे, राईट? सोशल नेटवर्कवर, सोशल मीडियावर, ट्विटर असेल, फेसबुक असेल, यावर भरपूर तुम्ही कॅम्पेन्स करता. कसा हा प्रतिसाद यंग वोटर्सचा तुम्हाला मिळतो? खूप मिळतो, कमी मिळतो, काय मिळतो? एक एक्झाम्पल आणि मेकॅनिझम काय असतं? एक एक्झाम्पल देतो. आता दिल्लीचं जे इलेक्शन झालं तिथे नवीन पार्टी होती आम आदमी पार्टी. तर ट्विटरवर त्याच्याबद्दल बज होता खूप, आणि खूप लोक बोलत होती त्याच्याबद्दल. तर त्याचं उदाहरण असं की इलेक्शनच्या बरोबर 1 दिवस आधी आणि इलेक्शन होईपर्यंत त्या दिवशी 2 दिवस काही कॅम्पेन करू नाही शकत आपण. त्यामुळे सगळ्या व्हॉलंटियर्सनी असं ठरवलं होतं की सगळे लोक ट्विटरवर बसणार आणि ट्विटरवर कॅम्पेन सुरू करणार. तर ट्विटरवर त्यांनी काय केलं, वोट फॉर आम आदमी पार्टी अशी ट्रेंड सुरू केली आणि कंटिन्युअस 3 दिवस ही ट्रेंड टॉप ट्रेंड होती इंडियाभरची. अगदी. तुम्हाला खरं माहितीच आहे. असेल ते. तर
तिकडे बाकी सगळे पक्ष मागे राहिले आणि आम आदमी पार्टी तिकडे खूप पुढे आली. आणि मला वाटतं हा जो फंडा आहे हा आत्ताच्या जनरेशनचा फंडा आहे. जर जास्तीत जास्त तरुणांकडे पोहोचायचं असेल तर हे सोशल मीडिया हे एक युजफुल टूल आहे. नक्कीच खूप युजफुल आहे. त्याचं दुसरं एक उदाहरण असं आहे की मी जेव्हा डोर टू डोर कॅम्पेनिंगला गेलो होतो दिल्लीला, तेव्हा मी लोकांना काही सांगायचो पार्टीबद्दल की बघा आमच्या पार्टीचं मॅनिफेस्टोमध्ये हे दिलेलं आहे. तर लोक म्हणायची अरे हो मला तर माहिती आहे, मी फेसबुकवर वाचलं. तर ह्याचा अर्थ पेनिट्रेशन खूप झालेलं आहे सोशल मीडियाचं आणि त्याचा नक्कीच खूप इम्पॅक्ट होतो. ते आम्ही म्हणजे ॲटलिस्ट अर्बन सेंटर्समध्ये आम्ही ते पाहिलेलं आहे. आता सोशल मीडिया इज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खूप अनकन्व्हेन्शनल मीडियम आहे, ज्याच्यात आपण वोटर्सकडे आवाहन करतो, लाईक यू वोट फॉर द डेव्हलपमेंट, विकाससाठी वोट करा. और सम अदर पार्टी स्लोगन्स ऑल्सो आर रनिंग व्हेरी गुड ऑन द सोशल नेटवर्किंग मीडियम. बट त्याच्यात माझ्या हिशोबाने असं आहे की द मॅक्सिमम यूथ दॅट कुड बी टार्गेटेड बाय वन सिंगल फेसबुक पेज होल्डर ॲज अ कॅम्पेन मीडियम, वॉट ही कॅन डू इज तो जेवढे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचे जे पेजेस आहेत ही शुड गेट लिंक्ड विथ दोज पेजेस. त्यांनी प्रत्येक पेजेस स्वतःला लिंक केलं पाहिजे आणि जे आपण जे आपली टीम आहे ती टीम आपण मॅक्सिमम लोकांच्या घरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. कारण की आता यूथ इज ऑलरेडी सोशल मीडिया सेंट्रिक. बट राईट नाव वॉट न्यू ट्रेंड दॅट वी हॅव बीन सीइंग इज जे नवीन आपण ट्रेंड बघतोय त्याच्यात जे नॉर्मल हाऊसवाईफ्स आहेत त्या पण फेसबुकवरती यायला लागल्या आहेत, त्या पण त्यांच्या किटी पार्टीच्या फोटोज पोस्ट करायला लागल्या आहेत. सो दिस सोशल मीडिया ट्रेंड इज गेटिंग अब्झॉर्ब्ड इन द प्रिव्हियस जनरेशन्स ऑल्सो. आमच्या बिल्डिंगमध्ये एक आजी आहेत त्या फेसबुकवरती आहेत. अमेझिंग. बट देन हे जे कॅम्पेन्स असतात याचा खरंच फायदा होतो का? प्रत्येकाच्या हातात काय मोबाईल आहे, व्हॉट्सॲप आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे. मी तिकडे रिप्लाय करीन, मी तिकडे बडबड करीन. पण तो मी तिकडे बडबड करणारा माणूस हा खरंच मतदान करणार आहे का? मतदानाच्या टक्केवारीत किती त्याचं रूपांतर? हा माणूस जर का आपल्याला 12 तास फेसबुकवर बसणारा असेल, दिवसातून 2 तास बसणारा असेल, व्हॉट वी आर डुईंग इज थ्रू आवर सोशल मीडिया नेटवर्किंग आम्ही त्या लोकांना आवाहन करतोय की मतदानाच्या दिवशी ते 20 मिनिटं तुम्हाला काढायचे. दॅट इज वॉट वी आर ट्राईंग टू डू. ॲज अ वोटर तुम्हाला खाली उतरवायची जबाबदारी जी आमच्यावरती येते ती जबाबदारी आम्ही अशा प्रकारे पार पाडू की तुम्हाला फक्त ते फेसबुकमधले 20 मिनिटं काढून खाली उतरून मतदान करून परत फेसबुकवर बसायचं. मला सांग तुझ्याकडे काहीतरी आयडिया आहे तुला वोटिंग पर्सेंटेज वाढवायसाठी? आता जर ह्या पॉलिटिकल पार्टीज त्यांना वोट करा म्हणून कॅम्पेन करू शकतात, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वोटिंग करा ही कंटिन्युअसली बंबार्डमेंट का नाही करू शकत? फेसबुकवरती, ट्विटरवरती, SMS द्वारे कंटिन्युअस बंबार्डमेंट का करू शकत नाही? पण माझा आहे ना तुला अजूनपर्यंत पहिला मी प्रश्न तुला हा विचारलेला, अजूनपर्यंत मला तुला हाच प्रश्न विचारायचा आहे. जोपर्यंत माझा कान पकडून मला कोणी सांगत नाही की वोटिंग करा तोपर्यंत मी वोटिंग करणार नाहीये का? मला आतून वाटू नये का की मी जाऊन ते वोटिंग करावा तर लागणारच आहे. माझा देश आहे, मला बदलायचा आहे. मग दुसऱ्याला सांगण्यात अर्थ नाहीये. नाही. स्वतःपासून सुरुवात करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं. या 2014 मध्ये आपण सगळे तरुण मिळून हा मतदानाची टक्केवारी वाढवून किंवा या सगळ्या गोष्टी करून बदल घडवणार. मला खात्री असं होणार आहे. कुठल्या पक्षाला मत जाईल ती गोष्ट वेगळी आहे, पण ॲटलिस्ट यूथ बाहेर येऊन मत देईल ह्याची मला आता खात्री वाटते. हे डिस्कशन बघून नक्की. जेम्स, एकच आहे की तुमचा इश्यू आता तुमचा पाणीचा इश्यू आहे. तुमच्या घरी पाणी नाही येतं, तुम्ही MP इलेक्शनला ते पॉईंट घेतला, MP नाही करू शकता काय पण. आणि तुम्ही म्युन्सिपाल्टी इलेक्शनमध्ये रेल्वेचा इश्यू घेतला, ते नाही करू शकता. यू शुड नो व्हॉट इज द इश्यू, हुम टू टेक. फायनली तू तरुणांना काय सांगशील? गो आउट अँड वोट. इट इज युअर राईट, इट इज युअर चॉईस अँड इट इज युअर बर्थ राईट इन दिस कंट्री. इट इज युअर बर्थ राईट, इट इज नॉट युअर ड्युटी टिल डे. जसं अनेक जण म्हणाले गप्पा आपण खूप मारतो, पण सुरुवात जर मी माझ्यापासून केली नाही ना तर मला हा अधिकार नाहीये लोकांना सांगण्याचा. आणि तो जर अधिकार मला पाहिजे असेल ती सुरुवात ही मी माझ्यापासून केली पाहिजे. आपण अपेक्षा करूयात सगळेच जण जातील आणि मतदान करतील. मला असं वाटतंय की तू कबूल केलेलं आहेस की तू जाणार आहेस आणि मतदान करणार आहेस. ही माझ्या आत्ताच्या आपल्या सगळ्यांच्या शोमधली आणि या डिस्कशनमधला हायलाईट पॉईंट आहे. मी तुम्हाला प्रॉमिस देतो आणि मतदान केलेला DP मी तुम्हाला सेंड करणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सोशल नेटवर्क सोशल मीडिया याची ही ताकद आहे आणि याच ताकदीने आपण यावेळची ही निवडणूक जी आहे त्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आज यंगिस्तान जिंदाबादमध्ये सध्या इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.